हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. मी प्रसन्न आणि आज थोडा इंटरेस्टिंग टॉपिक आहे आपला. सो आपण आज ज्या डेटा पॉइंटवर स्पेसिफिकली डिस्कस करणार आहोत तो मार्केटमध्ये लोक लास्ट 10-15 वर्षापासून कन्सिस्टंटली यूज करतात आणि एक कन्सिस्टंटली तुम्हाला एक रिटर्न बनवून देते तो डेटा पॉइंट. आणि डेफिनेटली जो तो रिटर्न बनवतो त्यामुळे तो एक्झिस्ट करतो आता कुठेतरी. कारण युजली जर मी डेटा पॉइंटचं बघायचं म्हटलं ना, तर जेव्हा कोणताही नवीन डेटा पॉइंट येतो मार्केटमध्ये तेव्हा तो जास्तीत जास्त एक 3-3.5 वर्षापर्यंत टिकणार. त्यानंतर त्याचा हळूहळू ना स्ट्राईक रेट कमी होतो, राईट. पण जो डेटा पॉइंट आता आपण डिस्कस करणार आहोत तर खूप खूप वर्षापासून लोक यूज करतात आणि खूप कन्सिस्टंट रिटर्न बनवून पण देतोय, तो अजून पण पुढे जाऊन देणार. कारण तो एक असा कन्सेप्ट आहे, तो जनरली मार्केटचा बिहेवियर, त्या पर्टिक्युलर स्टॉकचा बिहेवियर फाइंड आउट करायला हेल्प करतं, राईट. सो थोडा फंडामेंटल पण मी म्हणू शकतो की फंडामेंटल डेटा पण आपण डिस्कस करतोय. आणि डेफिनेटली लास्ट काही व्हिडिओ सारखा हा पण खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, खूप काही शिकायला मिळणार आहे. सो डेफिनेटली व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा आणि जे काही पॉइंटर्स आहेत ना ते नोट डाऊन करा. सो कसं आहे ना, नेक्स्ट कधीही काही क्वेरीज ना तर फक्त ते बघितलं तर समजून जाईल की अच्छा ओके फाईन हे असं आहे. ओके, सो आय एक्सप्लेन यू द कन्सेप्ट. पहिला मी तुम्हाला कन्सेप्ट समजवतो. कोणताही जेव्हा स्पेसिफिकली मी कोणताही टॉपिक कव्हर करत असेल ना, तो मला आवडतं की ते बेसिक्स कव्हर करणं, त्याच्यानंतर सेटअपवर जाणं, मग ओव्हरऑल डिस्कस करणं सगळ्या स्ट्रॅटेजीज बद्दल वगैरे. ओके, सो आता पण आपण तेच करणार आहोत, सगळं बेसिक्स आपण कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. मी स्क्रीन शेअर करते इथे व्हाईट बोर्ड मध्ये. ओके, सो ओके फाईन. सो इथे ना दोन कंपोनेंट असतात. एक असतं इथे आपण घ्यायचं प्राइस. प्राइस घेऊया आणि एक घेऊया ओपन इंटरेस्ट. ओके, सो लेट सी की कन्सेप्ट समजा ओपन इंटरेस्टचा पहिला, की लेट सी जर 10,000 बायर्स आहेत आणि 10,000 सेलर्स आहेत. दॅट मीन्स व्हॉट, की 10,000 ओपन इंटरेस्ट आहे. असं कधीच नाही होणार की ओपन इंटरेस्ट साठी फक्त बायर्स आणि सेलर नाही. सो जनरली ओपन इंटरेस्ट हा एक बायर आणि सेलर मध्ये होतो. आणि जर 10,000 बाय तर कन्फर्म तिकडे 10,000 सेलर असले पाहिजे, त्याशिवाय 10,000 ओपन इंटरेस्ट क्रिएटच नाही होऊ शकत. सो जनरली काय आहे ना, ह्याच्यात आपण थोडा रिसर्च केलाय आणि रिसर्च मध्ये असं समजलंय की जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओआय जो आहे ना तो त्यासोबत वरती जातो, ते आपल्याला इंडिकेट करतं. काय इंडिकेट करतं? लॉंग बिल्टअप. ओके, सो ते आपल्याला काय इंडिकेट करतं? लॉंग बिल्टअप. जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो तेव्हा आपण त्याला म्हणतो काय? लॉंग बिल्टअप. म्हणजे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपले पोझिशन्स ऍड करतात, फ्रेश न्यू बाइंग पोझिशन्स ऍड करतात, हे आपल्याला समजतं. ओके, लेट सी जर प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली जाते, सो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो लॉंग अनवाइंडिंग. ओके, जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते, जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्या इंडिकेट्स विथ द लॉंग बिल्टअप. आणि जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली जातो ते इंडिकेट काय करतं? लॉंग अनवाइंडिंग. सो लॉंग अनवाइंडिंग म्हणजे स्पेसिफिकली आपण बोलू शकतो की प्रॉफिट बुकिंग. लेट्स सी मी बायर आहे, मी 100ला कोणता एखादा स्टॉक घेतलाय आणि त्या स्टॉकची प्राइस झाली 150 रुपये. सो मी काय करणार? मला दिसतं मला 50चा प्रॉफिट होते, तर मी काय करणार? माझा ट्रेड आहे तो स्क्वेअर ऑफ करणार, 50चा प्रॉफिट बुक करणार, राईट. सो त्यामुळे काय होणार? प्रॉफिट बुकिंगमुळे प्राइस खाली येते, सो प्राइस खाली येणार आणि ट्रेड जो मी आधी घेतला तो स्क्वेअर ऑफ केला, तो डेफिनेटली माझा ओपन इंटरेस्ट कमी होणार कारण मी एक्झिस्टिंग जो ट्रेड होता तो काढून टाकला, राईट.
सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाणार आणि ओपन इंटरेस्ट खाली जातं ते इंडिकेट करतं आपल्याला लॉंग अनवाइंडिंग. ओके, त्यानंतर लेट्स सी, जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते किंवा एक्झाम्पल घेऊया, प्राइस आधी खाली जाते, प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जाते, ते काय इंडिकेट करतं आपल्याला? ते इंडिकेट करतं आपल्याला शॉर्ट बिल्टअप. ओके, शॉर्ट बिल्टअप म्हणजे काय की कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपले नवीन पोझिशन्स ऍड करतात. ओके, सो न्यू फ्रेश पोझिशन ऍड होतात, त्यामुळे काय होणार? ओपन इंटरेस्ट वरती जाणार आणि शॉर्ट ट्रेड बनतायत, त्यामुळे काय होणार? प्राइस खाली जाणार. ओके, सो जेव्हा पण प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातं, तो आपल्याला इंडिकेट करतं शॉर्ट बिल्टअप. ओके, आणि जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे ना तो खाली येतो, ते काय आपल्याला इंडिकेट करतं? शॉर्ट कव्हरिंग. ओके, शॉर्ट कव्हरिंग म्हणजे काय? जसं आपण लॉंग बिल्टअप मध्ये बघितलं की ज्याने कोणी बाय केलंय तो जर आपल्या पोझिशन्स काढतोय तर त्याला लॉंग अनवाइंडिंग म्हणजे, तसंच जर कोणी कोणी आधीच सेल केलंय आणि ते आपल्या पोझिशन्स काढतायत तर त्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो हे सगळं सांगण्याचं लॉजिक एवढंच आहे की डेली मार्केटमध्ये मोमेंटम होतात आणि डेली मार्केटमध्ये कोणत्या ना कोणत्या स्टॉकमध्ये लॉंग बिल्टअप होतं, कोणत्या ना कोणत्या स्टॉकमध्ये शॉर्ट बिल्टअप होतं, इवन दो शॉर्ट कव्हरिंग किंवा प्रॉफिट बुकिंग होतच असते, राईट? सो कसं आयडेंटिफाय करायचं की कोणता स्टॉक हा ऍज ऑफ नाव लॉंग मध्ये आहे, लॉंग अनवाइंडिंग मध्ये आहे, शॉर्ट मध्ये, शॉर्ट कव्हरिंग मध्ये? सो डेली जर मी असं नाही करणार ना की ओके फाईन, मला दिसतं याची प्राइस वरती झाली, आता मला ओपन इंटरेस्ट बघू दे, मग ओपन इंटरेस्ट मी लावणार आणि त्याच्यात बघणार की मुवमेंट. सो खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकते ती गोष्ट किंवा तेवढा चांगला रिझल्ट नाही होऊ शकत किंवा तेवढी स्ट्रॉंग रिसर्च नाही होऊ शकत, राईट? सो त्यासाठी क्वांट्सॅप मध्ये काय, क्वांट्सॅप मध्ये एक कन्सेप्ट आहे बिल्टअप म्हणून. सो मी स्क्रीन शेअर करतो, सो आपण डिस्कस करूया त्याच्याबद्दल. सो जर तुम्ही ट्रॅकवर आला तिथे, ओके, द रिफ्रेश मध्ये, ओके, सो जर तुम्ही ट्रॅकवर आला इथे, सो ट्रॅकवर तुम्हाला इथे सेकंड ऑप्शन मिळतो बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल. ओके, सो आपण इथे क्लिक करू. ओके, बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल वर जसं मी इथे क्लिक करतो ना, सो इथे बघा पहिला आहे सर्च सिम्बलचा ऑप्शन की जो काही स्टॉक आहे तो सिंगल कर, इथे एक्सपायर डेट तुमच्या हिशोबात तुम्ही सिलेक्ट करा. सो जनरली 30 मे पर्टिक्युलर स्टॉकची एक्सपायरी आहे, तुम्ही त्यामुळे जर मी सपोज 30 मे सिलेक्ट केलं तर 30 मे मंथली एक्सपायरी ॲज ऑफ नाव. ठीक आहे, इथे तुम्हाला एक फिल्टर मिळतो की तुम्हाला लॉंग पाहिजे का, लॉंग अनवाइंडिंग स्टॉक कोणते आहेत, शॉर्ट पाहिजे की शॉर्ट कव्हरिंग स्टॉक आहेत. इथे तुम्हाला सेक्टर वाईज फिल्टर आउट करू शकता की ऑटो सेक्टरचे मला स्टॉक्स पाहिजेत फक्त, तर ऑटो सेक्टरमध्ये कोणते स्टॉक्स लॉंग मध्ये आहेत, कोणते स्टॉक शॉर्ट्स मध्ये आहेत, ते तुम्हाला इझिली समजेल. त्या पर्टिक्युलर डे साठी, इंट्राडे मोमेंटम मध्ये काय चालू आहे ते. ओके, ऑटो एन्सिलरीज, मग प्रत्येक सेक्टरच्या स्टॉक्सचा मोमेंटम तुम्ही इझिली इथे फिल्टर आउट करू शकता. ओके, हे जर थोडंफार डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर किती स्टॉक्स लॉंग मध्ये आहेत. सो लेट्स सी, मी इथे ऑल ठेवतो, ऑल सेक्टर्स आणि लॉंग सिलेक्ट करतो. आजच्या दिवसात म्हणजे जो 9/5च्या आसपास, 9/5/24च्या आसपास जर मी बघितलं तर एवढे सारे स्टॉक्स जे आहेत, सगळे स्टॉक्स आहेत ते लॉंग मध्ये होते. यू कॅन सी आपला पहिला फॅक्टर काय होता, जेव्हा पण प्राइस वरती जाते आणि जेव्हा पण ओपन इंटरेस्ट वरती जातो, तो काय आपल्याला इंडिकेट करतो? तो आपल्याला इंडिकेट करतो लॉंग बिल्टअप. सो यू कॅन सी SBI मध्ये प्राइस 0.84% ने वरती गेलंय, OY 16.31% ने वरती गेलाय, राईट? सो तो काय आपल्याला इंडिकेट करतो? लॉंग. यू कॅन सी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट गोज अप. सेम लॉजिक सगळ्यांमध्ये मी ज्याच्यामध्ये लॉंग झालं ना, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट वरती गेले. लॉंग अनवाइंडिंग आपण काय बघितलेलं? प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतं. केलं लॉंग अनवाइंडिंग सिलेक्ट, यू कॅन सी राईट हँड साइड बघा, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट मध्ये मला एक फॉल दिसतोय, राईट? एक लॉंग अनवाइंडिंग दिसतंय. शॉर्ट बिल्टअप मध्ये आपण काय पाहिलेलं? शॉर्ट बिल्टअप मध्ये आपण पाहिलेलं की प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती देतो. सो मी शॉर्ट बिल्टअप वर क्लिक करतो, यू कॅन सी
प्राइस खाली गेले, ओपन इंटरेस्ट वरती गेले, दॅट इंडिकेट्स यू व्हॉट, शॉर्ट बिल्टअप, राईट. आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये काय बघितलं, प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट. सो आज तर शॉर्ट कव्हरिंग मध्ये एखादा स्टॉक नव्हता, यू कॅन सी इथे हा दिसेल, तिकडे दिसेल तुम्हाला, आज एकही स्टॉक नव्हता त्यामुळे दिसत नाही. सो इथे तुम्ही इझिली फिल्टर आउट करू शकता की कोणते स्टॉक्स लॉंग मध्ये आहेत, लॉंग अनवर, म्हणजे त्या स्टॉकचा ऍज ऑफ नाउ इंट्राडे कन्सेप्ट एक बुलिश मध्ये आहे असं आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्यानंतर तुम्ही इथे येऊन बघू शकता, दिस इज द लॉंग लॉंग अनवाइंडिंग शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग, की त्या पर्टिक्युलर दिवसात जे आपल्याकडे 182 एफएनओ स्टॉक्स आहेत ना, त्या प्रत्येक एफएनओ स्टॉक्स मधले किती स्टॉक आजच्या दिवसात लॉंग मध्ये आहेत, लॉंग अनवाइंडिंग मध्ये, शॉर्ट मध्ये, शॉर्ट कव्हरिंग मध्ये, हे डिस्कस केले. ओके, सो लेट सी. जर मी आज बघितले तर ऑलमोस्ट 150 पेक्षा जास्त स्टॉक जे आहेत ते शॉर्ट मध्ये आहेत आणि काही मोजकेच जे आहेत ते लॉंग मध्ये आहेत, राईट. सो 150 पेक्षा जे जास्त शॉर्ट मध्ये येतात त्यावरून काय समजते आपल्याला की मॅक्झिमम स्टॉक्स बॅरिश असल्यामुळे यू कॅन सी त्याचा जो इम्पॅक्ट आहे मार्केटवर तो बॅरिश असणार, राईट. सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा कुठेतरी नेगेटिव्ह असणार, राईट. सो यू कॅन सी त्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टी बघा आजच्या दिवसात शॉर्ट मध्ये दिसतात, राईट. सो हे तुम्ही कधी करा, जेव्हा जनरली मार्केट 9:15 ला ओपन होणार तेव्हा येऊन चेक करा एकदा की किती स्टॉक्स लॉंग मध्ये आहेत, शॉर्ट मध्ये आहेत. सो जर मॅक्झिमम स्टॉक्स लॉंग मध्ये, त्यामुळे समजू शकतो की त्या पर्टिक्युलर दिवसाचा जो सेंटिमेंट आहे मार्केटबद्दल तो कुठेतरी बुलिश होऊ शकतो. आणि जर मॅक्झिमम स्टॉक शॉर्ट मध्ये असतील तर कुठेतरी आपल्याला एक बॅरिश ट्रेड आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, किंवा बॅरिश सेंटिमेंट मध्ये आपण ट्रेड बनवू शकतो. ओके, ना एक पुढची कन्सेप्ट कव्हर करण्याच्या आधी एक थोडं अजून मी एक डिटेल मध्ये कव्हर करतो. हे झालं आपण इंट्राडे मध्ये, की इंट्राडे मध्ये कुठे लॉंग आहे, लॉंग अनवाइंडिंग आहे हे समजते, राईट. पण तेच जर मी पोझिशनल ट्रेडिंगचं बघायला म्हटलं की पोझिशनल ट्रेडिंग मध्ये कुठे मला ट्रेड्स मिळू शकतात किंवा पोझिशनल ट्रेडिंग मध्ये मी कसं ट्रेड्स बनवू शकतो. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला करावं लागेल की त्याचा हिस्टॉरिकल बिल्टअप पण बघावं लागेल की स्टॉकने हिस्टॉरिकली कसं परफॉर्मन्स दिलाय, राईट. सो हिस्टॉरिकल परफॉर्मन्स साठी जर मी अगेन आय लाईक टू शेअर द स्क्रीन, एकदा ना मी व्हाईट बोर्ड पुन्हा शेअर करतो आणि बघूया आपण की एक हिस्टॉरिकल बिल्टअप मध्ये एक सायकल ज्या असतात, बिल्टअप सायकल आपण ज्याला म्हणतो, त्या कशा असतात. सो जनरली मार्केट वरती कसं जातो, डायरेक्ट असं तर मार्केट कधी वरती जात नाही ना, राईट. मार्केट वरती जाणार तर कसं जाणार, बाहेर येणार, प्रॉफिट बुक करणार, परत बाहेर येणार, प्रॉफिट बुक करणार, परत बाहेर येणार, प्रॉफिट बुक करणार, राईट. सो मार्केट वरती जाताना असा काही वरती जाणार, राईट. सो इथे काय झालंय, लॉंग झालाय, इथे काय झालंय, लॉंग अनवाइंडिंग, राईट. परत इथे काय झालंय, लॉंग झालंय, राईट. थोडा एल चुकला, इथे काय झालं, लॉंग झालंय, परत इथे झालं लॉंग अनवाइंडिंग, राईट. सो जेव्हा जेव्हा मार्केट वरती जातं आणि जेव्हा जेव्हा प्रॉफिट बुकिंगमुळे खाली येत असेल त्याला आपण म्हणतो एक बुलिश सायकल. ओके, ओके, इथे मी लिहून ठेवतो, इफ बुलिश सायकल फॉर लॉंग अँड लॉंग अनवाइंडिंग सायकल. ओके, ओके. जेव्हा आपण बायर्स येतात, परत प्रॉफिट बुक करतात, परत बायर्स येतात, परत प्रॉफिट बुक करतात, परत बायर्स येतात, परत प्रॉफिट बुक करतात, त्याला काय म्हणतात, लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल, ज्याला आपण ऍज अ सायकल, बिल्टअप सायकल जर बघायचं म्हटलं तर त्याला आपण बुलिश सायकल म्हणतो. ओके, सेम लॉजिक, मार्केट खाली पडताना डायरेक्ट असं तरी खाली नाही पडत ना, डायरेक्ट असा खाली पडलाय, राईट. खाली पडताना पण कसं पडणार, शॉर्ट होणार, परत कव्हर करतील शॉर्ट, परत शॉर्ट होणार, परत कव्हर करणार, राईट. सो असं काही पडणार खाली, राईट. सो इथे जर मी एस लिहिलं, सपोज एस, परत इकडे आलं एस सी, ओके, परत इकडे शॉर्ट क्रिएट झालाय, परत इकडे एस सी, ओके. सो शॉर्ट शॉर्ट कव्हरिंगच्या सायकलला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो बेअरिश सायकल. कशाला, शॉर्ट अँड शॉर्ट कव्हरिंग सायकल साठी. ओके, ओके. अगेन आय रिपीट, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल दॅट इंडिकेट्स यू द बुलिशनेस, आणि जेव्हा जेव्हा शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल दॅट इंडिकेट्स यू व्हॉट, दॅट इंडिकेट्स यू द बेअरिशनेस, ते आपल्याला एक बेअरिशनेस सांगतं. ओके, सो हे सगळं सांगायचं लॉजिक एवढंच आहे की जे काही एफएनओ स्टॉक्स आहेत
त्यामध्ये जर आपण हा फाइंड आउट करायचा प्रयत्न केला की कोणत्या स्टॉकमध्ये लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल आहे, त्यामुळे आपल्याला त्या स्टॉकचं सेंटिमेंट समजू शकतं की ऑलमोस्ट 182 एफएनओ स्टॉक्स मधले मोजके हे 5-6 स्टॉक आहेत ज्यात लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे आणि त्यांचा सेंटिमेंट बुलिश आहे. सो जर मला बुलिश ट्रेड बनवायची असेल तर मी काय करणार, मी त्या मोजक्या 5 स्टॉक मध्ये जाऊन ट्रेड बनवणार. राईट, सेम लॉजिक जर शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल मला दिसतंय, सो मी काय करणार, मी मोजक्या त्याच 5 ते 6 स्टॉक मध्ये जाणार, तिकडे जाऊन शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग दिसते त्यामुळे मी तिकडे एक बेरिश ट्रेड बनवणार. राईट, सो आता हे फिल्टर आउट कसं करायचं की कोणता स्टॉक लॉंग लॉंग अनवाइंडिंग मध्ये आणि शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहे. सो त्यासाठी परत आपण येणार स्क्रीनवरती, आपल्या डेस्कटॉप पेज वरती, आणि लेट्स सी जर फ्युचर बिल्टअप मध्ये आला सिम्बल वर ना, त्याच्या बाजूला इथे ना सायकलचा ऑप्शन आहे. ओके, सो सायकल तुम्हाला सांगतोय की त्याचा पर्टिक्युलर डेचा काय, तो लेफ्ट हँड साइडला जे आहे हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जी स्केल आहे इकडे उभी जी आहे ती स्केल, आणि ही डे ची स्केल आहे की हिस्टॉरिकली त्याचा मोमेंटम काय. तर आरती इंडस्ट्रीज 9 तारखेला काय रेड मध्ये आहे. सो हे कलर कोडिंग फॉर्मॅट मध्ये आहे. सो जो ग्रीन बॉक्स आहे तो तुम्हाला इंडिकेट करतोय लॉंग, की ज्या दिवशी तुम्हाला ग्रीन बॉक्स असेल तिकडे फ्रेश बाइंग पोझिशन ऍड झालेत. ब्ल्यू बार तुम्हाला सांगते लॉंग अनवाइंडिंग, की प्रॉफिट बुकिंग कोणत्या दिवशी झाले ते सांगते. रेड बार तुम्हाला सांगते शॉर्ट, की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते आपले पोझिशन्स ऍड करत होते. आणि जो थोडाफार येल्लोइश आहे तो तुम्हाला सांगतो शॉर्ट कव्हरिंग, की ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केले ना ते कव्हर कुठे करतात. ओके, नाव द थिंग इज सिम्पल की लेट्स सी, मला आता समजलं की मला एक 20 दिवसाचा डेटा पॉइंट पाहिजे. 20 दिवसामध्ये मला बघायचं की कोणता स्टॉक्स बुलिश आहे, बेरिश आहे. सो मी काय करणार, इथे ना यू कॅन सी लुक बॅक पिरियड आहे. मी लेट्स फॉर एक्झाम्पल 20 दिवस पाठी बघतोय, मला 20 दिवसाचा पाठचा डेटा पाहिजे, त्यात मला बुलिश सायकल पाहिजे. सो आता आपण काय बघितलं, बुलिश सायकल आपण कोणाला म्हणतो, ज्यामध्ये लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग असेल. सो मी काय करणार, ऑल मध्ये येऊन लॉंग लॉंग अनवाइंडिंग सिलेक्ट करणार, काउंट मध्ये येणार आणि टाईप करणार 14. 14 का, 14 काय आहे, तो जनरली पाठच्या 20 दिवसामध्ये मला ऍटलीस्ट 14 दिवस लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे. पाठच्या 20 दिवसामध्ये मला ऍटलीस्ट 14 दिवस लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे. ओके, म्हणजे ऑलमोस्ट आपण 70-75% कुठेतरी पॉझिटिव्ह बघतोय. राईट, सो मी अप्लायवर क्लिक करतो. ओके, जसं मी अप्लायवर क्लिक केलं, सो यू कॅन सी काही मला स्टॉक्स मिळाले ज्यात ऑलमोस्ट एक बिल्टअप आहे लास्ट 20 दिवसात पॉझिटिव्ह, पण थोडे तुम्हाला इथे निगेटिव्ह दिसणार, कारण ज्या दिवशी मी रेकॉर्ड करते त्या दिवशी निफ्टी ऑलमोस्ट 300 पॉईंट खाली आहे, ऑलमोस्ट 9/5/2024 च्या आसपास. राईट, सो त्यामुळे कुठेतरी आजच्या दिवसात जो जास्त फॉल दिसते. पण जर हिस्टॉरिकली तुम्ही बघितलात ना, तर 20 दिवसाची ही स्केल असेल आणि त्या 20 दिवसाच्या स्केलमध्ये तुम्ही मोजला तर 14 दिवस तुम्हाला लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग मिळेल. ओके, सो लेट्स सी, सध्या इलेक्शनचा टाइम आहे आणि कुठेतरी न्यूज आहेत मार्केटमध्ये, त्यामुळे कुठेतरी मार्केट एक हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट मध्ये आहे, त्यामुळे कुठेतरी फ्लक्च्युएशन जास्त आहेत. पण जनरली जेव्हा नॉर्मल बिहेवियर असतं आफ्टर द इलेक्शन किंवा 2-3 महिन्यानंतर जेव्हा आपण बघू ना पुढे, तेव्हा एक कन्सिस्टंटली मार्केट एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ट्रेंड मध्ये मध्ये दिसत असतो. राईट, त्यावेळेस तुम्हाला हा डेटा पॉइंट खूप युजफुल असू शकतो. राईट, सेम लॉजिक जर तुम्हाला बेअरिश ट्रेड फाइंड आउट करायचं तर मी काय करणार, इथे येणार आणि S&SC सिलेक्ट करणार, 20च ठेवणार आणि 14, मग ऍटलीस्ट पाचच्या 20 दिवसामध्ये मला लास्टचे 14 दिवस शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल पाहिजे आणि मी अप्लायवर क्लिक करणार. सो यू कॅन सी सगळ्या लिस्ट स्टॉकची लिस्ट मिळेल ज्या लास्ट 20 डेज पासून शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकल मध्ये. त्यामध्ये अल्केम बघा, अल्केम ऑलमोस्ट -1.55% निगेटिव्ह आहे लास्ट 20 डेजचा जर मी डेटा म्हटलं. बजाज फायनान्स एक चांगला फॉल दिलाय. राईट, बाटा इंडिया आहे, बर्जर पेंट आहे, इकडे ब्रिटानिया आहे, बीसॉफ्ट आहे. राईट, सो टेक्निकली जर मी ट्रेडर आहे आणि आता मला बेरिश ट्रेड बनवायची तर डेफिनेटली मी ह्या मधल्या कोणत्यातरी स्टॉक मध्ये जाऊन ट्रेड बनवणार. राईट, सो ट्राय करा, चेक करा की त्या पर्टिक्युलर स्टॉक आहे ना, किंवा त्या पर्टिक्युलर इंडेक्स जे आपण ट्रेड बनवते किंवा स्टॉक बनवते, तर त्या दिवशी मार्केटचा सेंटिमेंट चेक करा की बुलिश आहे का बेरिश आहे. जर बुलिश सेंटिमेंट असेल तर ट्राय टू गो विथ दी बुलिश सायकल, लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल मध्ये जाऊन ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. आणि जर बेरिश असेल आणि थोडा बहुत नेगेटिव्ह मार्केट सेंटिमेंट असेल तर ट्राय करा शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग मध्ये जाऊन ट्रेड बनवून. राईट,
ह्याच्यात अजून एक प्लस पॉईंट असं आहे की तुम्ही सेक्टर वाईज पण फिल्टर लावू शकता, की ऑटो एन्सिलरीज मध्ये जर मला बघायचंय तर कुठेतरी हिरो मोटर कॉप आहे, ऑटो एन्सिलरीज मध्ये कुठेतरी MRF आहे, कॅप गुड मध्ये कोणताही स्टॉक नाही जो शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग मध्ये आहे सध्या, राईट. सो सेक्टर वाईज तुम्ही एक पर्टिक्युलर स्टॉक फाइंड आउट करू शकता. तो FMCG मध्ये बघा ब्रिटानिया, बाटा इंडिया प्लस व्हर्जन पेंटा अँड टायटन आहेत, राईट. सो सेक्टर वाईज जर तुम्हाला परफॉर्मन्स चेक करायचं तर डेफिनेटली तुम्ही हे चेक करू शकता. ओके. त्यानंतर जर मी अजून थोड्या डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर मिळणार फ्युचर OI हिस्टॉरिकल. सो हा जो कन्सेप्ट आहे ना, हा कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय की जे आपण बॉक्स मध्ये बघितलेले ना छोटे छोटे, ते तुम्हाला हिस्टोग्राम मध्ये इथे प्लॉट करून दाखवते. ओके. सो लेफ्ट हँड साइडची जी स्केल आहे ना, ही तुम्हाला ओपन इंटरेस्टची स्केल सांगते. राईट हँड साइडची जी आहे ती फ्युचर प्राइस आहे, आणि जी खाली जी स्केल आहे ना ती तुम्हाला सांगते पर्टिक्युलर डेची. सो हा डेली चार्ट आहे. डेली चार्ट तुम्हाला इथे दिसेल. सो जसं इथे बघायला गेलं तर 9 मे आजच्या दिवसात काय झालंय ते तुम्हाला इथे समजेल. तो आजच्या दिवसात शॉर्ट बिल्टअप झालं, रेड कॅन्डल आहे. त्याच्या आधी शॉर्ट कव्हरिंग झालं, शॉर्ट बिल्टअप झालं. सो यू कॅन सी बाटा इंडिया नीट बघा तुम्ही. हा जो चार्ट तुम्ही बघता ना, एकदा तुम्ही नीट बघा. यात काय दिसतंय मला की मॅक्झिमम जो आहे ना तो शॉर्ट मध्ये आहे बाटा इंडिया, राईट. इथे बघा कंटिन्युअसली मला एक शॉर्ट ट्रेड दिसतात, आणि जर मी इथे जरी एंट्री घेतली असेल 3 दिवस कंटिन्युअसली शॉर्ट होता, त्यानंतर बघा ऑलमोस्ट इकडे जी प्राइस होती 1324 जी ऑलमोस्ट फॉल झाली 1291 पर्यंत, राईट. सो का ते फिगर आउट करू शकलो आपण, का फाइंड आउट करू शकलो? बिकॉज ऑफ द बिल्टअप. की मला दिसतंय कंटिन्युअसली 3 दिवस की त्याच्या आदल्या दिवशी आदला जो बिल्टअप आहे ना तो कुठेतरी निगेटिव्ह बिल्टअप आहे, आणि तो फाइंड आउट केला मी विथ द हेल्प ऑफ सायकल पेज, आणि मी तिकडे जाऊन एक पोझिशनल ट्रेड बनवू शकलो, राईट. राईट. सेम लॉजिक जर मी दुसरा एखादा कोणता स्टॉक घ्यायचा म्हणला, रॅन्डमली जर एखादा पिक केला तर बघा बर्जर पेंट. इथे मला दिसतं शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सगळं. इनफॅक्ट जर मी 8 मेला जरी मला दिसतो ना शॉर्ट बिल्टअप आहे, त्याच्यात 3-4 दिवस पण एक नेगेटिव्ह बिल्टअप आहे. त्याच्यानंतरच बघा ऑलमोस्ट 494 ला होता तो, ऑलमोस्ट 469 ला क्लोज झालाय, राईट. इथे तुम्हाला प्राइस स्केल दिसेल 494 ला 469. इनफॅक्ट थोडाफार अजून गेलो ना तर मोमेंटम इझिली आपण फिगर आउट करू शकतो. फक्त तो फिल्टर लावला ना त्यानुसार तुम्हाला इझिली फाइंड आउट करता येईल, राईट. राईट. इथे पण बघा बीस ऑफ कंटिन्युअसली फॉल दिलाय, राईट. सो असं काय तुम्ही तो हा निफ्टी मध्ये पण तुम्ही बघू शकता. युजली जर तुम्ही निफ्टी बँक निफ्टी मध्ये जरी करायचं पण जनरली ट्राय करा की स्टॉक्स मध्ये, कारण पोझिशनली जर तुम्हाला बघायचं तर स्टॉक्स खूप चांगला रिटर्न देतं, राईट. राईट. सो हा एक कन्सेप्ट खूप ब्युटिफुल कन्सेप्ट मी म्हणू शकतो, कारण खूप सुंदर असा कन्सेप्ट आहे. युजली फॉर दी दोस्त जे आपण 3-4 दिवस 4-5 दिवस होल्डिंग करतात त्यांच्यासाठी. ओके. त्यानंतर जर इथे आपण आलो ना तर ऍब्सोल्यूट ओवायचा एक ऑप्शन आहे. ओके. ऍब्सोल्यूट ओवाय काय सांगतो तुम्हाला की ऍक्च्युअल किती बिल्टअप झालाय. मला दिसते तिकडे लॉंग बिल्टअप झालं, पण टोटल ओपन इंटरेस्ट मध्ये जो क्रिएट झाला त्यात ऍक्च्युअल लॉंग किती आहे, लॉंगचा ओपन इंटरेस्ट किती आहे. ओके. सो लेट सी. जर मी अगेन बाटा इंडिया इथे घेतो, ओके, आणि ऍब्सोल्यूट ओवायवर क्लिक करतो तर बघा इथे मला दिसतंय की ही मोठी स्केल आहे ज्यात एक ऑलमोस्ट शॉर्ट बिल्टअप झालाय, राईट. पण इथे मी जर इथे बघा ऑलमोस्ट टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे इकडे पूर्ण दिवसाचा, इथे तुम्हाला दिसेल 5,47,125चा ओपन इंटरेस्ट क्रिएट झालेला आजच्या दिवसात, राईट. ऍब्सोल्यूट वर बघूया शॉर्टच बिल्टअप झालाय, पण त्यातला ऑलमोस्ट 1,91,000चा शॉर्ट बिल्टअप आहे, राईट. सो ह्याच्यावरून काय समजतं आपल्याला की एक अग्रेशन किती, 1,00,000 नाही सॉरी 3,09,375चा ओपन इंटरेस्ट क्रिएट झाला, राईट. सो ह्याच्यावरून काय समजतं आपल्याला की ऍक्च्युअल ओपन इंटरेस्ट किती निर्माण झाला, ऍक्च्युअल जो सेलिंगचा प्रेशर आहे ना तो किती आहे, राईट. सो कंटिन्युअस जर शॉर्ट बिल्टअप आणि अग्रेसिव्ह शॉर्ट बिल्टअप होतो तर डेफिनेटली जी मोमेंटम आहे ना ती आपण इझिली कॅप्चर करू शकतो विथ द हेल्प ऑफ ह्या पर्टिक्युलर टूल्समुळे, राईट. सेम जर मी ओवाय पर्सेंटेज वर क्लिक केला तर जो आपल्याला ओपन इंटरेस्ट न्यूमरिकल फॉर्म मध्ये दिसतोय ना तोच ओपन इंटरेस्ट तुम्ही ते पर्सेंटेज फॉर्म मध्ये बघू शकता. सो पर्सेंटेज फॉर्म मध्ये मला किती दिसतं जनरली 6%चा ओपन इंटरेस्ट जनरेट झाला. त्याच्या आधी किती झालंय -1.73, कारण शॉर्ट कव्हरिंग मध्ये ओपन इंटरेस्ट खाली पडतो, सो मायनस मध्ये आला, राईट. इथे पण 6% आहे, राईट.
सो ऍब्सोल्यूट ओवाय मध्ये येऊन आणि ओवाय पर्सेंटेज मध्ये येऊन तुम्ही इझिली फिगर आउट करू शकता की किती अग्रेशन आहे, किती अग्रेसिव्ह तो लॉंग आहे, किती अग्रेसिव्ह तो शॉर्ट आहे. ओके. पण अगेन जर जनरली मी सांगायचं म्हटलं तर फ्युचर ओवा हिस्टॉरिकल आणि सायकल पेज जर मध्ये तुम्ही जर बघत असाल तर चेक करा की तो सायकल काय आहे. सायकल कोणता आहे, बुलिश सायकल आहे का, बॅरिश सायकल आहे का त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये, राईट. जर बुलिश सायकल असेल तर चेक करा लॉंग लॉंग अनवाइंडिंग. इनफॅक्ट खूप असे पण क्वेरीज येतात ह्या रिलेटेड की सर मला दिसतं त्यात लॉंग लॉंग अनवाइंडिंग आहे पण त्यातनं मध्ये शॉर्ट कव्हरिंग पण आहे, मग तो पॉझिटिव्ह बिल्टअप आहे का. तर आन्सर इज येस. ओके. जर लॉंग लॉंग अनवाइंडिंग आहे आणि त्याच्यात फक्त शॉर्ट कव्हरिंग आहे, फक्त शॉर्ट कव्हरिंग मी सांगते, शॉर्ट नाही सांगत आहे, फक्त शॉर्ट कव्हरिंग आहे, सो दॅट कम्स अंडर दी पॉझिटिव्ह बिल्टअप. ठीक आहे. कारण लेट सी लॉंग लॉंग अनवाइंडिंग होते तर प्रिव्हियस ज्यांनी शॉर्ट केलं ना त्यांना फिअर आहे, त्यामुळे ते शॉर्ट कव्हर करतात ना, राईट. सो त्यामुळे आपण त्याला ऍज अ पॉझिटिव्ह कन्फर्मेशन जाणून घेतो. सेम लॉजिक शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग जर लॉंग अनवाइंडिंग दिसते तरीही आपण तो एक बेरिश कन्फर्मेशन घेऊ शकतो. ओके. कधी कधी तुम्हाला असं मिळेल की एक लॉंग होत आहे, परत शॉर्ट होत आहे, परत अनवाइंडिंग होत आहे, शॉर्ट कव्हरिंग होते, राईट. 10-12 दिवस तेच चालू आहे. सो असे पण बरेच स्टॉक्स मिळतील, पण ते स्टॉक्स ना तुम्ही अवॉइड करा. जर तुम्हाला एक मिक्स्ड बिल्टअप दिसतंय ना की जास्त अग्रेशन नाही तिकडे पण एक मिक्स्ड बिल्टअप आहे, जास्त फक्त नॉर्मली एक लॉंग होते, अनवाइंडिंग होते आणि कंबाईन हे आहे, सायकल नाही तिकडे, सो अवॉइड दो स्टॉक. तो एक कन्सॉलिडेशन झोन मी बोलू शकतो त्यावेळेस की तो स्टॉक स्वतः डिसाइड नाही करत आहे की कुठे आपल्याला मोमेंटम आहे, जायचंय किंवा नाही जायचंय, राईट. सो तिकडे मोमेंटम कुठे आपल्याला मिळू नाही शकत, ते आपण स्पेसिफिकली विचार करून त्यात अवॉइड करू शकतो तो स्टॉक, राईट. इवन दो दुसरी गोष्ट म्हणजे की फक्त लॉंग अनवाइंडिंग येते तर फक्त लॉंग अनवाइंडिंगला वेट करा. लॉंग अनवाइंडिंग येते तर कधीतरी लॉंग येणार ना. सो लॉंग अनवाइंडिंगला मला ट्रेड नाही करायचे. ज्या दिवशी लॉंग अनवाइंडिंग आला ना वेट करा. दुसऱ्या दिवशी जसंही मार्केट ओपन होणार 9:15 ला डेटा वन रिफ्रेश होतो. 9:15 ला ओपन करून बघा तेव्हा दिवशी तो लॉंग दिसतोय का. लॉंग दिसत असेल तर तेव्हा जाऊन मी तिकडे ट्रेड बनवणार, राईट. सेम लॉजिक शॉर्ट कव्हरिंगला पण, शॉर्ट कव्हरिंग दिसते वेट फॉर द शॉर्ट कव्हरिंग. दुसऱ्या दिवशी जेव्हा शॉर्ट बिल्टअप होईल तेव्हा जाऊन मी ट्रेड बनवणार. सो ट्रॅक करा हा ईओडी बेसला, एंड ऑफ द डेला तुम्हाला हा ट्रॅक करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे किती दिवसाचा डेटा पॉइंट बघू. ओके. सो जनरली जर तुम्ही थोडा एक ब्रॉडर व्ह्यू घेऊन चाललात ना, लेट सी 7-8 दिवस, 8-10 दिवसाचं जर तुम्हाला होल्डिंग पाहिजे कोणत्या एका स्टॉक मध्ये, किंवा इक्विटी पण आपण कधी कधी होल्ड करतो त्या टाइमवरती, राईट. काही काही असे ट्रेडर्स असतात जे फक्त नॉर्मली शेअर्स बाय करतात. सो चेक करा ऍटलीस्ट 20 दिवसचा जो मी फिल्टर सांगितलं ना, 20 आणि 14चा, त्या फिल्टरमध्ये चेक करा लॉंग लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट शॉर्ट कव्हरिंगचे स्टॉक्स कोणते आहेत. ज्यात लॉंग लॉंग अनवाइंडिंग असेल सो बुलिश स्टॉक असेल तिकडे जाऊन बुलिश ट्रेड बनवा. शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग असेल तर बेरिश ट्रेड असेल तर तिकडे जाऊन बेरिश ट्रेड बनवा. ओके. आणि जर 3-4 दिवसाची होल्डिंग पाहिजे, 4-5 दिवसाची होल्डिंग पाहिजे, ऍटलीस्ट आठवडाभर 7-8 दिवसाचा डेटा बघा, त्या डेटाच्या नुसार मी तिकडे जाऊन ट्रेड बनणार. तर हिस्टॉरिकली 7-8 दिवस जरी पॉझिटिव्ह असेल तर एक मी 3-4 दिवसाचा व्ह्यू घेऊन चालू शकतो की येणारे 3-4 दिवस पण थोडंफार पॉझिटिव्ह जाऊ शकतात. सो मी त्या बेसिसवर ट्रेड बनवणार. आणि सेम लॉजिक जर नेगेटिव्ह बिल्टअप असेल तर त्या बेसिसवर जाऊन ती नेगेटिव्ह ट्रेड बनवणार. इवन दो जर इथे आलात, जर तुम्हाला रीड करता येत नसेल, कलर कोडिंग थोडं डिफिकल्ट असेल तर इकडे येऊन टेबल व्ह्यू वर क्लिक करा. इथे प्रत्येक दिवसाचा बिल्टअप लिहून तुम्हाला मिळेल रीड करून की शॉर्ट किती आहे, शॉर्ट कव्हरिंग किती आहे, कोणत्या दिवशी झाले, राईट. सो हा टेबल फॉर्मॅट मध्ये पण मिळेल तुम्हाला, राईट. ठीक आहे. सो अजून एक गोष्ट, जर तुम्हाला अजून पाठचा डेटा बघायचा आहे तो चूज डेटवर या. हिस्टॉरिकली कितीही पार्टीचा 2-2.5 वर्ष, 3-4 वर्ष जरी पार्टी गेला तरी चालेल, त्या पार्टचा पण डेटा पण अवेलेबल आहे, राईट. इनफॅक्ट जर मी मागच्या वर्षीचा जरी ओपन केला आणि जॅनचा जरी टाकला तरी तो डेटा पण माझ्यासाठी अवेलेबल होऊ शकतो, राईट. सो डेटा पण अवेलेबल आहे, तुम्ही त्याला बॅक टेस्ट पण करू शकता, जी मी कन्सेप्ट तुम्हाला आता सांगितली ती लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगची, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंगची. ट्राय करा. डेफिनेटली खूप चांगला टूल आहे आणि तुमच्या ज्या पोझिशनल ट्रेडिंग मध्ये ना हा डेफिनेटली एक व्हॅल्यू ऍड करू शकतो. ओके. ओके. आजचा कन्सेप्ट एवढाच होता की प्राइस आणि ओपन टेस्ट बिल्टअप मध्ये आपण कसं ट्रेड्स बनवू शकतो आणि ट्रेड्स डेटा ड्रिव्हन ट्रेडिंग कशी करू शकतो. ओके. जर काहीही डाऊट असतील तर कमेंट्स मध्ये एकदा विचारा जे हे डाऊट्स आहेत आणि त्याच्यावर नक्की आपण रिझॉल्व्ह करू, त्यावर आपण नक्की ट्राय करू, किंवा support@concept.com वर तुम्ही डेफिनेटली मेल करा.
आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम.